राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सांगली जिल्हा सांगली यांच्या वतीने महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कैलासवासी यशवंतराव चव्हाण यांची जयंती साजरी करण्यात आली। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहर जिल्हाध्यक्ष प्राध्यापक पद्माकर जगदाळे यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। महाराष्ट्र घडवण्यामध्ये यशवंतराव चव्हाण यांचे मोठे योगदान आहे, असे मत प्राध्यापक जगदाळे यांनी बोलताना व्यक्त केले। यावेळी उपसरपंच दस्तगीर मुजावर, राष्ट्रवादी काँग्रेस सेवा दल शहर जिल्हाध्यक्ष युवराज नाईकवडे, राष्ट्रवादी युवक संघटक शुभम पाटील, सचिव महेश साळुंके, दीपक मगदूम, सुबाण सणदी, धीरज गुबगुडे, गिरीश पाटील आदी उपस्थित होते। महाराष्ट्र राज्याचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण साहेब यांची जयंती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं साजरी करण्यात आलेली आहे। आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आज जो महाराष्ट्र उभा आहे, औद्योगिक दृष्ट्या असू दे, शेतीच्या दृष्टीने असू दे, कामगार असू दे, साहित्य असू दे, शिक्षण असू दे किंवा सहकार असू दे, प्रत्येक क्षेत्रामध्ये आज महाराष्ट्र जो आघाडीवर आहे ते केवळ आणि केवळ स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी जो पाया रचला या महाराष्ट्रामध्ये या सर्व कामांचा, त्यामुळं महाराष्ट्र आज देशामधलं एक अग्रेसर राज्य आहे। आणि निश्चितपणे इतर राज्याबद्दल मी असं बोलणार नाही, पण ज्याला सुसंस्कृत राजकारण म्हणतो आपण, ते आज टिकून आहे ते केवळ त्यांनी घातलेल्या त्या पायामुळे। आणि म्हणून असा एक नेता की ज्यांना ते जेव्हा निधन झालं त्यांचं, त्यावेळेला त्यांच्या बँक खात्यावरती 36,000 रुपये फक्त शिल्लक होते। इतकं निस्वार्थीपणे महाराष्ट्र घडवण्याचं त्यांनी काम केलेलं आहे आणि त्याच्यावरच आजचा महाराष्ट्र आपली घोडदौड करत आहे। आदरणीय आमचे नेते अजितदादा यांनी आमच्या पक्षाचं जे पाठीमागचा जो भक्कम कणा आहे त्याच्यामध्ये स्वर्गीय यशवंतराव चव्हाण आणि त्यांचे विचार, ही विचारसरणीनुसारच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आपलं मार्गक्रमण करेल अशा पद्धतीनं दादांनी सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं कामकाज चालवलेलं आहे।